नमस्कार मित्रांनो राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्याबाबतचा हा जी.आर. आलेला आहे। तर मित्रांनो, कोणत्या महिलांना हा पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध होणार आहे किंवा कोणते लाभार्थी या ठिकाणी कोणते लाभार्थी महिलांना ह्या पिंक गुलाबी रिक्षा मिळणार आहे, त्यासाठी कोण कोण अर्ज करू शकणार आहे आणि कोणत्या महिलांना हा मिळणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, संपूर्ण माहिती, कागदपत्रे कोण लागणार आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे रिक्षा जे आहेत मिळणार आहेत, त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात। तर मित्रांनो, दिनांक 8 जुलै 2024 चा हा जी.आर. आहे। तर यामध्ये पहा, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सन 2024-25 अतिरिक्त अर्थसंकल्पात पिंक ई रिक्षा 17 शहरातील 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे। त्या अनुषंगाने राज्यातील महिलांना व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर बघा, या ठिकाणी शासन निर्णय काय आहे, तर राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई, विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यास शासनाने मान्यता देत आहे। तर सदर योजनेअंतर्गत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे 10,000 लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे। तर या ठिकाणी पहा, या साईडला शेअर दिलेला आहे आणि साईडला लाभार्थीचा आकडा दिलेला आहे। तर मुंबई उपनगर 1400, ठाणे 1000, पुणे 1400, नाशिक 700, नागपूर 1400, तसेच कल्याण 400, अहमदनगर 400, नवी मुंबई 500, पिंपरी 300, अमरावती 300, चिंचवड 300, पनवेल 300, तसेच छत्रपती संभाजीनगर 400, डोंबिवली 400 आणि वसई विरार 400, त्यानंतर कोल्हापूर 200, सोलापूर 200, एकूण असे 10,000 या ठिकाणी मिळणार आहेत। तर योजनेचा उद्देश काय आहे पहा, या ठिकाणी राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील होतकरू मुली व महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे। तसेच या ठिकाणी पहा, योजनेचे स्वरूप कसे असणार आहे। सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदीसाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर ई रिक्षा किमतीमध्ये सर्व करांच्या जीएसटी, रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स, ETC समावेश असेल। तर नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, अनुदान असलेल्या खाजगी बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल। त्यानंतर राज्य शासनाने तसेच 20% आर्थिक भार उचललेला आहे। त्यानंतर योजनेचे लाभार्थी महिला व मुली यांच्यावर 10% आर्थिक भार असेल। कर्जाची परतफेड 5 वर्ष असणार आहे, म्हणजे 60 महिने। त्यानंतर त्या ठिकाणी पहा, योजनेचे लाभार्थी राज्यातील गरजू मुली व महिला असणार आहेत। आता योजनेच्या लाभार्थीची पात्रता काय आहे पहा, लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील। त्यानंतर अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे। लाभार्थीचे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न रक्कम 3 लाखापेक्षा जास्त नसावे। लाभार्थ्याकडे वाहन चालना परवाना असणे आवश्यक राहील। त्यानंतर विधवा कायद्याने घटस्फोटित राज्य गृहामधील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणात प्राप्त युवती
अनुरक्षगृह बालगृहातील आजी माजी प्रवेशिक यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल. आता सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी कागदपत्रे पहा. कागदपत्रे कोणकोणते असणार आहेत? योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी, बँक खाते पासबुक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो हे पाहिजे तुम्हाला कागदपत्र. या ठिकाणी शासन जे काही आपले शासन निर्णय आहे त्या या ठिकाणी मतदार ओळखपत्र, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान यादीत नाव असल्याचा दाखला पाहिजे आहे. त्यानंतर रेशन कार्ड, त्यानंतर चालना परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे. सदर रिक्षा ही लाभार्थी महिलालाच चालविणार असल्याचे हमीपत्र आणि सदर योजनेच्या अटी शर्ती पालन करण्याबाबतचे हमीपत्र. त्यानंतर या ठिकाणी पहा खाली लाभार्थी निवड. तर सदर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. ही समिती असणार आहे. या ठिकाणी पहा जिल्हाधिकारी अध्यक्ष असणार आहेत, परिवहन विभाग अधिकारी प्रतिनिधी सदस्य, उद्योग ऊर्जा कामगार विभाग अधिकारी प्रतिनिधी सदस्य असणार आहेत, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वय सदस्य, नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी सदस्य, संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सदस्य सचिव. त्या ठिकाणी अशा असणार आहे त्यांची समिती. प्रस्तुतीत योजनेची अंमलबजावणी करताना प्रत्येक शहरासाठी निश्चित करण्यात आलेल्या लाभार्थ्याच्या संख्येपेक्षा पात्र असलेल्या लाभार्थ्याचे अर्ज मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्यास प्राधान्य दिलेल्या लाभार्थ्यांमधूनच प्रादेशिक लॉटरी पद्धतीचा अवलंब करून योजनेची लाभार्थीची निवड करण्यात येईल. आता नियंत्रण अधिकारी या ठिकाणी पहा. आयुक्त महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील. सदर योजनेची जाहिरात राज्यातील वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून इच्छुक लाभार्थ्याकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आवश्यक ती कारवाई आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करावी. या ठिकाणी पिंक ई रिक्षा सबस्क्रिप्शन काय पहा. प्राइस असणार आहे कमाल 4 लाख. त्यानंतर मोटर कॅपॅसिटी 10 HP, मायलेज असणार आहे 110 किलोमीटर आणि सीट असणार आहेत 3.1 ड्रायव्हर. त्यानंतर या ठिकाणी पहा. याशिवाय परिवहन विभागाने कायद्याने नेमून दिलेले असावे. तसेच सदर ई रिक्षा नामांकित कंपनीचा असावा. पिंक ई रिक्षा खरेदीसाठी कार्यप्रणाली शासनाच्या प्रलेखित धोरणास अनुसरण विहित कार्यपद्धतीचा वापर करून एजन्सी कंपनीकडे निवड आयुक्त महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्फत शासनाच्या मान्यतेने करण्यात येईल. निवड झालेल्या एजन्सी कंपनी मार्फत योजनेतील नमूद शहरातील पात्र लाभार्थ्यांना ई रिक्षा पुरवले जातील. आता योजनेची कार्यपद्धत कशी असणार आहे पहा. इच्छुक महिला जे आहेत पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयाला अर्ज करतील. प्राप्त अर्जाची अंतिम छाननी करण्यासाठी जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची अर्ज राहील. त्यानंतर पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदीसाठी शासनाने निश्चित केलेले कर्ज देणारी बँक व वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सी माहिती देण्यात येईल. अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासन निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून कर्ज मिळून मंजूर करण्यात येईल. बँकेकडून घेतलेले 70% कर्जाची रक्कम फेडण्यासाठी जबाबदारी अर्जदाराची राहील. बँकेने अर्जदारास रिक्षाच्या किमतीत 70% कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला 10% रक्कम भरेल. अर्जदार परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी 20% रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल. तर रिक्षा खरेदी संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर वाहन अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येईल. पिंक रिक्षा लाभार्थी महिलेकडून चालवित जात आहे याबाबतची तपासणी करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रण पोलीस विभाग आणि परिवहन विभागाची राहील. तसेच सदर पिंक रिक्षा पुरुष चालविताना असताना आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल. लाभार्थी महिलेस पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा महिलेने चालवून अर्थार्जन करणे स्वावलंबी होणे अपेक्षित आहे. तर सदर योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होते किंवा नाही हे तपासण्यासाठी जबाबदारी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांची राहील. मित्रांनो या ठिकाणी पहा. त्यानंतर योजनेच्या अटी आणि शर्ती काय पहा. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदा लाभ घेता येईल. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा. सदर लाभार्थी महिला कर्ज बाजार नसावी
आणि कर्जफेडीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेची राहील. तर मित्रांनो अशी होती हा जी आर. तर मित्रांनो हा जी आर आलेला आहे 28 जुलै 2024ला राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा हा जी आर होता. ह्या जी आर मध्ये तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर कमेंट करून नक्की कळवा.